गणेशोत्सवाच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं कोकणवासीय कोकणामध्ये दाखल झालेत। ग्रामीण भागात देखील आता गणपती बाप्पांचं आगमन होतंय। लांजा तालुक्यातील वाकेड मानेवाडी येथे घरोघरी गणपती बाप्पांचं आगमन करण्यात आलं। आजही डोक्यावरून गणपती आणण्याची प्रथा कोकणामध्ये कायम आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राहुल वर्दे यांनी। पाहूया। गणपती बाप्पाचं आगमन पाहायला मिळत आहे। तोच उत्साह आनंदामध्ये सध्या गणेश भक्त जे आहेत ते मंगलमूर्ती आपल्या घरी घेऊन जाताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत गणेश भक्त आहेत। काय सांगाल, काय भावना आहेत त्यांचा गणपती बाप्पांचं आगमन या ठिकाणी होतं? याही वर्षी नानाप्रमाणे पारंपरिक पद्धतीने आम्ही गणपतीचा उत्सव साजरा करत आहोत। जे कोकणातली जी पद्धत आहे ते आम्ही आवर्जून हे करत आहोत। एकत्र आम्ही सगळे गणपती मोठ्या उत्साहाने साजरे। ह्या वर्षी लवकर गणपती आल्या कारणाने आमच्यामध्ये मोठा उत्साह आहे। आम्ही वाकेड ग्रामस्थ मानेबंधू उत्कर्ष मंडळ आम्ही एकत्रित आमच्या डोक्यावरून गणपती आम्ही आमच्या घरी घेऊन जातो। ही आमची परंपरा आम्ही राखून ठेवलेली आहे आणि ते अबाधित राहणार हे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही जे पारंपरिक रीतीने पद्धत आपली गणपती घेऊन चाललो आहे त्याच्यात अजिबात तुम्हाला वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण अजिबात आम्ही जास्तीत जास्त टाळायचा प्रयत्न करतो। म्हणजे ते जवळजवळ बंद असल्यासारखं चाललेलं आहे आणि मोठ्या उत्साहाने आम्ही वाकेड ग्रामस्थ आणि माने बंधू हे सगळे जर मुंबईवरनं येऊन इथे उपस्थित राहून सगळं गणपती आगमन अगदी सुंदर प्रकारे करतो पारंपरिक रीतीने। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।